जखमी आहे। नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण आलो आहे शिवाजी कॉलनीमध्ये, ढवळे सरांच्या घराशेजारी। ॲक्च्युली आजचा रेस्क्यू कुठल्या सापाचा नाही आहे, एका बर्डचा रेस्क्यू आहे। सरांनी मला फोटो पाठवला होता, तो आहे एक प्रिंटेड स्नाईप आणि फोटोवरनं असं वाटतं की जुवेनाईल आहे, छोटं पिल्लू। एकदम सुरुवातीला गेलं वाटतं चालत तिथं किती टाइम एकाच जागेवर होता ना सगळे नाही घेऊ शकत। याच्यात गेलेला मी तर उभा आहे, मी उडलं नाही। तर त्याचा ना झाला होता, त्याचा कलर तसा आहे याच्यासारखा। किती एवढं होतं ना सर? हा, चांगलं मोठं आहे। आहे का? अरे मार लागलेला आहे हो सर। ठीक आहे, जखमी आहे। काहीतरी अटकलेलं दिसते सर तिथं। काहीतरी अटकलेलं दिसते गोल, रक्त निघालाय तसं। दगड आहे का ते? वाळलंय रक्त, कशाने तरी अटॅक केला त्याच्यावर। दुसरा एखादा जे शिकारी पक्षी आहेत ते ब्लड वाळून गेलं सगळं त्याचं। आहे ना, नवीनच आहे ना हो, ते स्नाईप हे म्हणजे पाणथळ जागा ज्या आहेत ना त्या ठिकाणी, अशा ठिकाणी राहणार, म्हणजे शेवाळ वगैरे खाणारा। अतिशय सुंदर रंग आहे त्याचा। बघूयात काय करता येईल। छोटं पिल्लू आहे का काय ते एकदा जे कोणी बर्ड एक्सपर्ट्स आहेत त्यांना कन्सल्ट करूया आणि लगेच ह्याला जी ह्याची युज्युअल जो अधिवास असतो त्या ठिकाणी सोडून देऊया। पाण्याच्या ठिकाणी वगैरे राहणारा पक्षी आहे हा। शेवाळ वगैरे खाणं हे त्याचं खाद्य आहे। रक्त कुठून लागलं माझ्या हाताला? रक्त लागतंय हाताला, लागलेलं कुठे दिसत नाही। नाही इथं नाही। इथं दिसतंय पुढे। कोणत्या तरी प्राण्याने झडप घातली पाहिजे। इथंही थोडं रक्त लागलेलं, कोणी पण असं इंजुरी अशी काही दिसत नाही त्याला। बघू पाण्याच्या सोडून देऊया त्याला। हे आहेत ढवळे साहेब, ज्यांनी फोन केला होता। काय कसं काय दिसलं? सहज घराच्या बाहेर येताना एका जागेवर तो दिसला। धन्यवाद, वाचले प्राण त्याचे। हो, नाहीतर म्हणजे दुसऱ्या एखाद्याचं पोट भरलं असतं त्याच्यावर। हो, म्हणजे दुसरे पक्षी आहेत किंवा कुत्रे होतेच इकडून। हो, काढलंच असतं। चला, धन्यवाद सर। शिवाजी कॉलनीतनं रेस्क्यू केलेला पेंटेड स्नाईप, पान लावा, जखमी आहे, रक्त येतं त्याच्या मानेच्या तिथून। आता बाकी तर फार काही उपचार आपल्याला पॉसिबल नाही आहेत, तर थोडंसं हळद वगैरे लावून रक्तस्राव थांबावा आणि काही त्याला इन्फेक्शन होऊ नये ह्यासाठी आपण त्याला जी अँटीसेप्टिक आहे हळद ती लावतोय। मराठीमध्ये याला पान लावा म्हणतात।
म्हणजे आता सगळे जे आमच्या लोणारमधले जे पक्षी मित्र आहेत, सचिन कापुरे सर, निलेश चिपळे सर, त्या सगळ्यांशी चर्चा केली. तर त्याचा लोणारचं जे आजूबाजूची जी पाणथळ जागा आहे, जी दलदलीचा एरिया आहे, अशा ठिकाणी बऱ्यापैकी आदिवास आहे. त्यानंतर जे संभाजीनगरचे पक्षीमित्र जे आहेत दिनेश तांबट सर, त्यांनी याच्याबद्दल पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन दिली. आणि युजली त्यांच्या सांगण्यानुसार त्या सापाचा सर्पमित्र असल्यामुळे तोंडात चुकून साप निघाला. त्या पक्षाचा विणीचा जो हंगाम आहे तो एप्रिल ते जुलैच्या दरम्यान असतो. आणि हे सुद्धा एक पिल्लूच आहे जे एक 2-3 महिन्याचा असावा असा अंदाज आहे. तर थोडंसं जे अँटीसेप्टिक थोडंसं त्याला लावून त्याचा जो नैसर्गिक अधिवास आहे अशा ठिकाणी आपण त्याला सोडून देऊयात, जी पाणथळीची जागा असते. सर्वभक्षी असलेला हा पक्षी आहे, ज्यामध्ये किडे, कॉक्रोचेस, त्यानंतर जी अलगी वगैरे जी असते, शेवाळ, हे सगळं हा खाणारा पक्षी आहे. बऱ्यापैकी छोट्या छोट्या अंतरांमध्ये हा स्थलांतरित करणाराही आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की दिनेश तांबट सरांनी त्याबद्दल अगदी डिटेल मला सगळी इन्फॉर्मेशन दिली, ज्यामध्ये त्यांनी हे सांगितलं की लोणारमध्येही ह्या पक्षाचा अधिवास आहे. आणि बरेचसे याच्यातले असे पक्षी असू शकतात की जे इथं स्थायिकसुद्धा आहेत, की जे युजली मायग्रेशन करत नाहीत. पण युजली विणीच्या हंगामामध्ये हा पक्षी बऱ्यापैकी लागलेला आहे. तो इथं पण आहे. बहुतेक कुत्र्यांनी पण त्याच्यावर हल्ला केलेला दिसतोय, कारण दात लागल्यासारखे दिसतात इथे खाली. जो आमचे मित्र ढवळे सर त्यांच्या घराच्या शेजारी होता. ब्लिडिंग होतच आहे. हाड लाव. इनिशियल ट्रीटमेंट करून ठेवलं आहे त्याला. थोड्या वेळात लगेच त्याला त्याच्या जो युज्युअल अधिवास जो असतो त्या ठिकाणी सोडून देऊ. काय मित्रांनो, आत्ताचा स्नाईप, मराठी नाव पानलावा, पेंटेड स्नाईप इंग्लिश नाव, जो त्याचे जखम जे रक्त जे आहे ते बऱ्यापैकी थांबलं आहे. हळद लावली आहे त्याला. आता इथं आमच्या इथे जवळपास ट्रान्झिट सेंटर वगैरे नाही आहे. इथून ट्रान्झिट सेंटर जे आहे ते डायरेक्ट नागपूरला आहे, जे इथून जवळपास एक 350-400 किलोमीटर दूर आहे. तर त्यामुळे जे प्राथमिक उपचार आहेत तेवढे करून त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात पाण्याच्या जवळ, आणि जो त्याचा अधिवास असतो युजली की झाडांच्या आजूबाजूची जे काही पाण्याच्या आजूबाजूची जी झाडं आहेत अशा ठिकाणी हा पक्षी राहतो. तर त्या ठिकाणी आपण त्याला ठेवतो आहे, जेणेकरून त्याला इथं फूडसुद्धा अवेलेबल आहे. शेवाळही आहे आणि बरेचसे किडे पण असतात जे त्याचं मुख्य खाद्य आहे. तर लेट्स होप फॉर द बेस्ट दॅट ही विल सर्वाईव्ह. पानलावा पेंटेड स्नाईप. छोटंसं पिल्लू आहे. ॲक्च्युली उभा पण नाही राहत आहे सध्या, पण ॲक्टिव्ह आहे बऱ्यापैकी. मार लागल्यामुळे थोडासा युजली असे ट्रॉमामध्ये जातात पक्षी. तर अपेक्षा आहे की सर्वाईव्ह करून जाईल. तर त्याच्या नैसर्गिक अधिवासात त्याला आपण सोडलं आहे. जर आवडलं, व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.